तर हाय सगळ्यांना. आणि मी जे आज तुम्हाला सांगते, मी जे व्हिडिओ बनवत होते, जे तुम्हाला माहिती आता कुठल्या रिलेटेड होते ते, तर मला माझ्या एका फ्रेंडनी, थँक्यू सो मच, तिला जो माझा प्रॉब्लेम कळाला त्याच्यावर तिने मला सोल्युशन सांगितलं. ते असं होतं की जर तुला वाहक बनायचं असेल ना, तर 2 पावलं तुला मागं यावं लागेल, कारण समोरच्याला कळलं पाहिजे. त्याला असं वाटेल की तू घाबरलीये, पण वाघ जेव्हा 2 पावलं मागं येतो तेव्हा त्याची झडप खूप मोठी असते, असं मला तिने सांगितलंय. तर मला ते इतकं म्हणजे ना, मी तुम्हाला सांगू शकत नाही, इतकं भारी वाटलं. आणि खरंच थँक्यू सो मच, कारण असं सांगणं पण खूप गरजेचं आहे. मी माझा प्रॉब्लेम तिला शेअर केला आणि त्याच्यानंतर तिने मला जे हे सांगितलं, तर थँक्यू. आणि तुला सगळ्यात मोठं थँक्यू, कारण तू जे सांगितलंय ना ते माझ्या काळजापर्यंत पोचले आणि माझ्या चेहऱ्यावरचा ग्लो ते तुला कळलंच असेल. तर मी जे हे व्हिडिओ बनवते, तुम्हाला कळलं असेल कुठल्या बाबतीत, तर ते व्हिडिओ मी आता स्टॉप करणार आहे. कळलं का? कारण आता ते खूप लांब पर्यंत पोचले आहे. जे काही मला करायचं होतं ते पार गावापर्यंत पोचलेलं आहे. आणि ठीक आहे, आपल्याला पुढे काहीतरी चांगलं करायचं आहे आणि ह्याच्या नांदी लागायचं नाहीये. तर ठीक आहे. तर लय भारी वाटलं यार. तर मला हेच सांगायचं आहे की असे आता मी व्हिडिओ बनवणार नाही. कळलं का? कारण जे मला करायचं आहे ना, त्याच्यासाठी मला 2 पावलं मागे जाणं म्हणजे माझी हार नाही बरं का. मी हरलेली नाहीये. मला काहीतरी मोठं करायचं आहे, तर त्याच्यासाठी मला ते 2 पावलं मागं जाणं खूप गरजेचं आहे. कारण मला ते दाखवायचं आहे आणि ते उत्तर मला चांगल्या प्रकारे येतंय. आणि ते सगळं मी आता सध्या तरी कर्मावर सोडणार आहे. कारण मला माहितीये माझे कर्म किती चांगले आहेत आणि मी कधीच कुणाचं वाईट केलेलं नाहीये. आणि ज्यांनी माझं वाईट केलेलं आहे त्यांना 10 पटीने देवा भेटू दे, एवढीच माझी इच्छा आहे. आणि सगळं आजपासून सगळं कर्मावर आणि आजपासून सुरुवात झालेली आहे. धन्यवाद. बाय बाय.